बिनती यही है मेरे गुरुजी, कृपा बरसाए रखना। मेरे गुरुजी कृपा बरसाए रखना। मेरे गुरुजी कृपा बरसाए रखना। मेरे गुरुजी कृपा बरसाए रखना। कृपा बरसाए रखना। मेरे गुरुजी कृपा बरसाए रखना। मेरी विनती यही है मेरे गुरुजी, मेरी विनती यही है मेरे गुरुजी, कृपा बरसाए रखना। मेरे गुरुजी कृपा बरसाए रखना। मेरे गुरुजी कृपा बरसाए रखना। मेरे गुरुजी कृपा बरसाए रखना। कृपा बरसाए रखना। मेरे गुरुजी कृपा बरसाए रखना। मुझे तेरा ही सहारा मेरे गुरुजी, मुझे तेरा ही सहारा मेरे गुरुजी, कृपा बरसाए रखना है। कृपा बरसाए रखना मेरे गुरुजी, कृपा बरसाए रखना। मेरे गुरुजी कृपा बरसाए रखना। मेरी विनती यही है मेरे गुरुजी, मेरी विनती यही है मेरे गुरुजी, कृपा बरसाए रखना। कृपा बरसाए रखना। मेरे गुरुजी कृपा बरसाए रखना। मेरी विनती यही है मेरे गुरुजी, कृपा बरसाए रखना। कालपर्यंत भगवान शिवाचं चरित्र आपण श्रवण करत आहोत। कुठपर्यंत कथा ऐकली होती काल आपण? गणपती बाप्पाचा जन्म तिथपर्यंत आपण आलो होतो। आज आपल्याला बरंच पुढं जायचंय। श्रोते मंडळी लग्नाला गेलेत वाटायले। बरं, हरकत नाही, तेही गरजेचं आहे। हा, चला। गणपतीला एक वार केला होता त्रिशूळाचा, आणि त्या भयंकर वारानं महादेवानं गणपतीचं शिर धडावेगळं केलं। पण पार्वती आईचा राग काही शांत होत नाही। माझ्या मुलाला जिवंत करा, आदिशक्ती आहे ती, जगाची ती चेतना आहे, चेतना। मग तिच्या विनंतीनुसार मुलगाला जिवंत करायचं ठरवलं। एका हत्तीचं मुंडकं बसवलं, हत्तीचं। उत्तर दिशेला झोपलेल्या प्राण्याचं शिर कापून आणण्याचा आदेश दिला होता। आणि म्हणूनच मी सांगितलं, उत्तरेकडे डोकं करून झोपायचं नाही। बरोबर आहे ना गुरुजी, हे नियम सांगितलेले आहेत। उत्तर दक्षिण ध्रुव असं जर पाय करून झोपलं तर माणसाचं रक्ताभिसरण बिघडतं, हार्ट अटॅकचा धोका वाढतो। आईची आज्ञा पाळण्यासाठी ज्या गणपतीनं स्वतःचं मुंडकं कापून घेतलं, एक लक्षात आलं का तुमच्या? आज गणपतीची पूजा सगळ्यात आधी होते, सगळ्यात आधी का होते? आईची आज्ञा पाळण्यासाठी त्यानं स्वतःचं मुंडकं देखील कापून घेतलं। तिथं समोर कोण आहे? महादेव आहेत, तरी देखील युद्धाला घाबरला का गणपती? आईची आज्ञा पाळली, आईची आज्ञा। हा, म्हणूनच आपण देखील समाजामध्ये जर आपली मान उंच राहावी, मान मिळावा, त्यासाठी गणपती बाप्पाच्या चरित्रातून आपल्याला शिकायचं आहे। प्रपंच जर सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर गणपतीच्या चरित्रातून बरंच काही शिकण्यासारखं आहे। काय आहे गणपतीकडून शिकण्यासारखं? तुम्ही पाहिलं का गणपतीचे डोळे कसे आहेत? हत्तीचं तोंड मोठं असतं, पण डोळे कसे आहेत? डोळे बारीक आहेत। याच्यातून काय शिकायचं? गणपतीच्या प्रत्येक गोष्टीतून शिकायचंय, आणि गणपतीच्याच नाही, शास्त्रातल्या प्रत्येक वाक्यातून बोध घ्यायचा आहे। गणपतीच्या बारीक डोळ्यातून एक गोष्ट शिकायची। गणपती सांगतो, माझे जसे डोळे बारीक आहेत तशी तुमची सुद्धा संसारातल्या प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर पाहिजे। गणपती सांगतो त्याच्या बारीक डोळ्यातून। ऐका काय म्हणतो तो? सूक्ष्म नजर ठेवा, सूक्ष्म। गणपतीचे कान कसे आहेत? कान मोठे आहेत। कान मोठे कान म्हणजे काय हो? लोकांचं गाराणं, लोकांचं बोलणं ऐकून घेण्याची तयारी ठेवा। कच्च्या कानाची राहू नका, कच्च्या कानाची राहू नका। गणपतीचं पोट पाहिलं का? गणपतीचं आरतीमध्येच वर्णन आहे त्याचं, लंबोदर म्हटलं त्याला, लंबोदर। गणपतीचा पोट कसं आहे?
मोठं पोट आहे. मग गणपती मोठ्या पोटातून काय सांगतो? भरपूर खायला शिका. नाही, ऐका, पोटामध्ये साठवायला शिका. काय म्हणतो मी? पोटात साठवायला शिका. कोणी काही बोलेल, या कानानं ऐकायचं, पोटात साठवायचं, या कानानं ऐकायचं, पोटात साठवायचं. कोणी सुनेचं गाणं सांगेल, कोणी तुमच्या मुलाचं गाणं सांगेल, लगेच ओकायचं नाही, पोटात साठवायला शिका. हा, संसार जर सुखाचा करायचा आहे, या गोष्टीतून शिकायचंय, आपल्याला शिकायचंय. ऐका हा, शांतता आणि संयम हे गणपती शिकवतो. गणपतीचं वाहन काय? गणपतीचं वाहन उंदीर आहे. उंदरावर बसलेले आहेत गणपती. उंदीर हा जो प्राणी आहे का नाही, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. फार उद्योगी आहे तो, उद्योगी. काही नाही तर काही गडबड करत राहतो. म्हणजे काय हो, उंदीर कधी रिकाम टेकडा बसत नाही. एक लक्षात घ्या तुम्ही. शेतकऱ्याचा घरी कापूस तरी खातो, सोयाबीन तरी खातो, व्यापाऱ्याच्या दुकानमधले पोते तोडतो, काहीतरी करत राहतो खटापट. त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये गणपतीची पूजा होते, त्या घरातली माणसं सुद्धा उद्योगी राहतात. घरातली माणसं सुद्धा उद्योगी राहतात. व्यापारी जर कोणी असेल तर त्यांना आपल्या दुकानमध्ये गणपतीची पूजा हमखास करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. उद्योगाला भरभराट राहते. ज्या परिवारामध्ये गणपतीची पूजा होते, त्या परिवारामध्ये कधी दारिद्र्य येत नाही. असं गणपतीच्या पूजेचा महिमा आहे. गणपतीला दुर्वा वाहतात. गणपतीला दुर्वा कशामुळे वाहतात? गणपतीला दुर्वा आपण फक्त वाहतो, आपल्याला माहित नाही गणपतीला का दुर्वा वाहतात. सांगतो ऐका. एक राक्षस होता, अनल नावाचा राक्षस. आणि त्या अनल नावाच्या राक्षसानं तो उष्णतेपासून, तेजापासून तयार झालेला होता, तेजापासून निर्माण झालेला होता. त्यांनी देवांना त्रास दिला. गणपतीनं त्याला अख्खाच्या अख्खा गिळून घेतला. गणपतीनं गिळूनच घेतलं त्या अनल नावाच्या राक्षसाला. मग तो पोटात गेल्याच्या नंतर तो आधीच उष्णतेपासून तयार झालेला होता, म्हणून गणपतीच्या देखील पोटामध्ये उष्णता वाढली आणि दाह होऊ लागला, आग होऊ लागली गणपतीच्या अंगाची, पोटाची आग होते. मग गणपती बाप्पा व्याकुळ झालेले, ते आग होते म्हणून. मग महादेव म्हणले, साप जो आहे, साप तो थंड प्रवृत्तीचा आहे, थंड प्रवृत्ती आहे सापाची. साप कसा असतो? थंड असतो. महादेवानं गळ्यातला साप काढला आणि गणपतीच्या पोटावर ठेवला. वाटलं जरा थंड होईल गणपतीचं पोट. गणपतीची मूर्ती पहा तुम्ही लक्षपूर्वक. गणपतीच्या पोटावर साप बांधलेला असतो. महादेवाच्या गळ्यात आहे, पण गणपतीच्या कुठं आहे? पोटावर बांधलेला आहे. कारण हेच की महादेवानं पोटावर साप ठेवायला दिला होता थोड्या वेळापुरता. कारण गणपतीच्या पोटातली आग शांत होईल वाटलं, पण आग काही शांत झाली नाही. मग गणपती बाप्पा व्याकुळ झालेत. आता पोरग व्याकुळ झालंय म्हणल्यावर बापाला सहन होईल का? बापाने डोक्यावरला चंद्र काढला. कोण? महादेवानं. तुझ्या पोटावर ठेवून बघ रे. अंगावर ठेवला कुठेही चंद्र. चंद्र कसा आहे? शीतल आहे. चंद्र थंड आहे. चंद्र ठेवून पाहिला तरी देखील गणपतीच्या अंगाची आग काही कमी होत नाहीये. गणपतीचं एक नाव आहे, तुम्हाला माहिती आहे का? भालचंद्र. गणपतीचं एक नाव काय आहे? भालचंद्र. कशामुळं त्याला चंद्र दिला होता महादेवानं? अंगाची आग शांत होईल यासाठी. पण तरी देखील अंगाची काही आग शांत होत नाही. मग सगळे साधू संत ऋषीमुनी गोळा झाले आणि त्यांनी काय केलं? 88,000 ऋषींनी 21 दुर्वा आणल्या आणि त्या गणपतीला वाहिल्या. तेव्हा कुठं मग गणपतीच्या पोटातली आग शांत झाली. मग तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे. तेव्हापासून गणपतीला एवढ्या दुर्वा प्रिय असण्याचं कारण, गणपती त्या दुर्वामधून सुद्धा आपल्याला सांगतो, आयुर्वेदाचा आसरा घ्या, निसर्गाच्या सानिध्यात राहा. निसर्गापासून आपण दूर चाललोय म्हणून वरचेवर आजार देखील वाढायला लागले. ज्यांना कोणाला उष्णतेचे त्रास आहेत त्यांनी त्या दुर्वाचा थोडा एक कपभर काढा पीत जा उन्हाळ्यामध्ये. मग पहा, बरोबर आहे. ॲलोपॅथीपासून लांब राहा, आयुर्वेदाच्या जवळ जा. 3ही लोकांमध्ये गणपतीची पूजा होते. त्याचं कारण आहे आई पार्वती. हत्तीचं मुंडकं बसवलेलं आहे. पुन्हा जिवंत झाल्यानंतर भगवान शंकरानं त्याला अभिषेक केला आणि पार्वतीनं मायेनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मायेनं. एक जुन्या काळामध्ये तुमचे लेकरं समजा खेळून थकले, तुम्ही सुद्धा जेव्हा लहान होतात खेळायचं, गल्लीमध्ये फिरायचं, उड्या मारायच्या, शाळेत जाऊ वाटलं तर जायचं, नाही तर काय पडलं त्या शाळेमध्ये सुट्टी मारायची. खेळून खेळून दमून थकायचे लेकरं आणि आईजवळ जाऊन बसायचे. घाम आलेला पाहिला की आईनं म्हणायचे, थकलास का रे बाळा? असं डोक्यावरून हात फिरवायचा आईनं, आजीनं, पाठीवरून हात फिरवायचा गुरुजी, बरोबर. एकदा दोनदा पाठीवरून हात फिरवला, कितीही थकवा राहू द्या, कितीही थकवा निघून जायचा, त्याची बॅटरी पुन्हा चार्ज व्हायची.
बरोबर आहे. हा, एक मायबाप लक्षात घ्या, आजकाल डिजिटल युग आलं म्हणून सांगतो, मोबाईलच्या भाषेत सांगतो. मोबाईल सोबत जे चार्जर येतं कंपनीचं, बरोबर आहे, कंपनीचं जे चार्जर असतं ते चार्जर जर समजा हरवलं मार्केटमधून नवीन आणलं तर त्या नवीन चार्जरनं पहिल्यासारखी चार्जिंग होती का हो? जे कंपनीचं ओरिजिनल चार्जर आहे त्यानंच चांगली होती का नाही चार्जिंग? तसंच आहे मायबाप हो. एकदा मायेनं पाठीवून डोक्यावरून हात फिरवणारे मायबाप फोटोमध्ये गेले ना, हा, त्याच्यासारखं दुसरं जीव लावणारं जगामध्ये कोणी नाही मायबापासारखं. हा, कोण कितीही प्रेम दाखवू द्या तुमच्यावर. म्हणून म्हणतो, हा, आई बापाला, घरातल्या वडीलधाऱ्या माणसाला जीव लावा, चला जीव लावा. आई पार्वतीनं, महादेवानं मायेनं पाठीवरून हात फिरवला. महादेवानं अभिषेक केला, गणपतीला सांगितलं आजपासून सगळ्या देवांच्या अगोदर तुझी पूजा होईल, असा गणपतीला आशीर्वाद दिला. गणाधीश जो ईश सर्वा कुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मग सगळ्या देवांनी पार्वतीची स्तुती केली. गणपतीला शंकराच्या मांडीवर बसवलं. भगवान भोलेनाथानं त्याच्या डोक्यावर हात फिरवून सांगितलं, हा आजपासून माझा दुसरा मुलगा आहे. चला, भगवान शंकराच्या परिवारामध्ये गणपतीची स्थापना झाली. सर्वाध्यक्ष पद त्यांना देण्यात आलं. तू सगळ्या जगाचा विघ्न हरता होशील असं त्याला वरदान मिळालं. भाद्रपद महिन्याच्या वद्य चतुर्थीला, तिथी पहा, भाद्रपद महिना वद्य चतुर्थीला त्याची गणेशाची म्हणजे गणपतीची स्थापना झाली. आणि त्याच तिथीला तो जन्मला असल्यामुळं त्याचं उत्तम व्रत त्याच तिथीला केल्या जाईल. गणपतीच्या जन्माची तिथी गणेश चतुर्थी आपण त्याला म्हणतो. गणेश चतुर्थी त्या तिथीला, बरोबर, म्हणजे त्याच दिवशी गणपतीची स्थापना करायची. आपण करतो ना, 10 दिवसासाठी आपल्याकडे गणपती येतात, त्याच तिथीला स्थापना होते. म्हणजे तो गणपतीचा जन्मदिवस असतो. ऐका, गणपती बसवतो आपण, पोरांना गणपती बसवू द्या, घरी बसवू द्या, मंदिरावर बसवू द्या, गल्लोगल्ली बसवू द्या, पण निदान ते 10 दिवस चित्रविचित्र गाणे वाजवू नका रे बाबा, एवढं सांगायचं त्यांना, बरोबर. हा, गणपतीचेच गाणे वाजले पाहिजे, एवढी मात्र विनंती. किती गोड गणपतीचे गाणे किती आहेत पहा ना. हा, काल सांगितले मी, उठा उठा हो सकळी वाची स्मरावा गजमुखा रिद्धी सिद्धीचा नायका सुखदायक सकळासी. एवढे गोड गाणे सोडायचे आणि शांताबाई लावायची. काय पडलं का त्याच्यात? ऐका मायबाप, चला, भाद्रपद महिन्याच्या गणेश चतुर्थीला हे चतुर्थी व्रत कसं करायचं सांगतो. ऐका, ज्या दिवशी आपण गणपतीची स्थापना करतो त्या दिवशी ही व्रताची सुरुवात करायची. गणेश चतुर्थी व्रत 1 वर्षापर्यंत करायचं. किती? 1 वर्ष. दर महिन्याची जी चतुर्थी येते, आता फार महत्वाचा विषय आहे, ऐका, लक्ष देऊन ऐका. दर महिन्याच्या चतुर्थीला उपवास करायचा. संकष्ट चतुर्थी, त्याला संकष्ट चतुर्थी व्रत म्हटलंय. ज्या दिवशी आपण गणेशाची स्थापना केली वर्षभरासाठी, त्या दिवशीपासून व्रत सुरू करायचं. आणि पुढच्या वर्षीचा जेव्हा गणपती विसर्जन करतो आपण, बरोबर, त्याला अनंत चतुर्दशी म्हणतात, त्या दिवशी त्या व्रताची सांगता करायची. चला, 1 वर्षापर्यंत करायचं. प्रत्येक चतुर्थीला त्याची पूजा करायची गणपतीला. ती मूर्ती विसर्जन करा तुम्ही, पण घरी दर महिन्याला गणपतीची पूजा करायची. ती कशी करायची सांगतो, ऐका. त्या चतुर्थीच्या दिवशी, येरी नाही तर नाही, पण चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठलं पाहिजे. म्हणा माझ्यासोबत, सकाळी लवकर. लवकर म्हणजे 8:30 वाजता. आता उठायची सगळी टायमिंगच बिघडून गेली. हा, एकदा रात्रीला मोबाईल घेऊन बसलं ते अशा बोट फिरवीत राहायचं, रील्स पाहायचं राहायचं. सागर महाराज, बरोबर आहे. हा, कधी कधी पिक्चर 3-3 तासाचा. मग कशाची झोप लागते? कोणीच उठायला तयार नाही. बरं, मुलांना दोष देऊन उपयोग नाही गुरुजी, मायबापच आळशी झालेत. तुम्हाला सांगणारा मी तरी लवकर उठतो काय? उठता वा, एकदा गुरुजीसाठी टाळ्या. आता काय झालंय मार्केटमध्ये, जे कोणी उठत नाहीत ना लवकर, तुमचे मुलं उठत नसतील, मालक जर उठत नसेल, तर तुम्हाला एक उपाय सांगतो. मार्केटमध्ये एक नवीन चादर आली. चादर पांघरायची. त्या चादरमध्ये अशी सोय आहे, त्याच्यामध्ये एक टाइम सेट करून ठेवायचा, अलार्म लावल्यासारखा. सकाळी समजा 5 वाजताचा. 5 वाजता उठलं तर ठीक आहे गुरुजी, हा, नाही तर मग शॉक लागणार, करंटच बसणार. पहिल्यांदा जर असा हलका बसणार,
5 मिनिटाला पुन्हा असा जोराचा करंट बसला की मग ती दुसऱ्या झटक्यात आथरुणाच्या बाहेरच. मी ती आणणार आहे चादरी, 2 आणणार, एक याच्यासाठी एक याच्यासाठी, श्यामसाठी एक आणि सागरसाठी. 9 वाजेपर्यंत उठत ना झाले. हा चला लवकर उठलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे. आणि लवकर उठल्याच्या नंतर गणपतीच्या पूजेला आरंभ करायचा. गणपतीच्या पूजेसाठी सकाळी लवकर उठून उपवास केला पाहिजे त्या दिवशी. आणि मूर्ती घ्यायची, गणपतीची मूर्ती. मूर्ती ही धातूची असली पाहिजे. काय म्हणतोय मी? मूर्ती ही धातूची असेल तरी चालते, मूर्ती ही मातीची असेल तरी चालते, मूर्ती प्रवाळाची चालते, श्वेत मांदाराची चालते, मृत्तिकेची म्हणजे मातीची. पण फायबरची मूर्ती गणपतीची घ्यायची नाही. काय म्हणतोय मी? संकष्ट चतुर्थी व्रत करत असाल कोणी, फायबरची मूर्ती पूजा करायची नाही, त्याचं फळ मिळत नाही. आपल्या शास्त्रामध्ये फायबरच्या मूर्तीचा कुठेही उल्लेख नाही. धातूची असेल, पंचधातूची असेल, तांब्या पितळीची असेल, हरकत नाही. चला स्नान संध्या केली पाहिजे, मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणानं. काय म्हणतोय मी? फक्त सगळं साहित्य समजा पूजेचं, पण भक्तीच नाही तर उपयोग नाही. भक्ती आणि भाव, श्रद्धा फार महत्त्वाची. एखादं साहित्य कमी असेल पूजेला तुम्हाला हरकत नाही, पण भक्ती आणि भाव मात्र असायला पाहिजे. चला भक्तियुक्त अंतःकरणानं गंध, पुष्प, फळ आणि 21 दुर्वा गणपतीला वाहिल्या पाहिजे. किती दुर्वा वाहायच्या? भाराभर नाही वाहायच्या. काही काही जागी पाहतो मी गणपतीची मूर्ती 1 फुटाची आणि 4 फूट ढीग असतो त्याच्या भोवताल. कशाचा? दुर्वायचा. बायका अशा दुर्वा वाहतात. यांच्या वाहिलेल्या दुर्वा पाहून गणपती सुद्धा यांना म्हणते दुर्वा. गणपती काय म्हणते? दुर्वा, बाजूला व्हा चला. एवढ्या दुर्वा नाही व्हायच्या. किती व्हायच्या? 21च व्हायच्या. 21. कशा असल्या पाहिजे दुर्वा सांगतोय का? दुर्वा ही 12 बोटं लांब असली पाहिजे. किती बोटं? 12 बोटं. 12 बोटं म्हणजे किती? हे 4 झाले, हे 8 आणि हे पुन्हा 4. 12 बोटं लांब घ्यायची दुर्वा. आणि तिला 3 गाठी असल्या पाहिजे. 3 गाठी. 3 गाठी म्हणजे 3 कांडे. 3 पानं, बरोबर? 3 पानं, 3 कांड्याची ती दुर्वा असली पाहिजे. 12 बोट लांब आणि 21च व्हायच्या. पण एक लक्षात घ्या, दुर्वा ही कधीच उपटून आणलेली गणपतीला चालत नाही. दुर्वा ही उपटून, कोण कोण चतुर्थी व्रत करतात एकदा हातवर करा. 1 2 बरीच संख्या आहे की. मग कसे आणत होत्या दुर्वा आजपर्यंत सांगा बरं? उपटून, खुडून. नक्की गणपतीला उपटून आणलेली दुर्वा चालत नाही. आजपर्यंत आणली असेल तर हरकत नाही, पण इथून पुढून आणायची खुडून, इथून पुढून आणायची खुडून. आता याच्यानंतर जेव्हा माहीत नसतं आपल्याला तेव्हा ठीक आहे, पण जेव्हा माहीत झालंय त्याच्यानंतर उपटून आणायची नाही. चला नंतर धूप दीप नैवेद्य दाखवायचा. 21 मोदकांचा नैवेद्य. किती करायचे? 1 मोदक 21. त्या दिवशी ब्राह्मणाला, सुवासिनीला भोजन घातलं पाहिजे. चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला सुवासिनीला, ब्राह्मण पत्नीला जेवण भोजनदान करायचं आणि नंतर आपण उपवास सोडायचा. कसा सोडायचा? तुमच्याकडे ती एक पद्धत आहे की नाही? मिठाचा मोदक करायची. इथपर्यंत बी आलं कधी? आमच्या इकडे होतं ते. 1 मोदक काय करतात गुरुजी? महिला मंडळी मिठाचा मोदक करतात आणि पहिल्या घासाला लागला की सुटला उपास. आहे सगळीकडेच आहे. वा, बायकांना उपास धरायचा लयच नाद असते. उपास धरून धरून तब्येती खराब झाल्या. ऐका, शरीराला पोषक मिळालंच पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला पोटभर जेवायचं. त्या एका मोदकावर नाही भागत. त्याचा उल्लेख शिवपुराणात तरी नाही आला की असा उपवास करा म्हणून. आलं का लक्षात? मी उपासाच्या विरोधात नाही. तुम्हाला वाटेल महाराज उपासाच्या विरोधातले काय? नाही, मी उपास धरण्याच्या पक्षातला आहे, पण पद्धत त्याची ती पद्धत कुठंच नाही की मोदकाचा, त्या मोदकामध्ये मीठ भरायचं. उपासाचा फारच आवड असते बायकांना. गुरुजी आमच्या इकडे नवरात्रामध्ये एका बाईनं उपास धरला. पांढरा उपास त्याचं नाव. कोणता उपास? पांढरा. तुमच्याकडे बी हे का? नाही, सांगतो मी. हाय, एका बाईनं पांढरा उपास धरला. सगळ्या पांढऱ्याच वस्तू खायच्या. पांढऱ्या कोणत्या? काजू खायचे, पांढरे असतात ना. हा, अजून दुधाचे जे बनवलेले पदार्थ कोणते? दूध, खीर, बासुंदी, कलाकंद किंवा रसगुल्ले, हे असे पांढरेच वस्तू खायचे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी तिचं वजन होतं 55 किलो. किती? पहिल्या दिवशी तिचं वजन होतं 55 किलो. नवरात्र संपलं, दसऱ्याच्या दिवशी तिचं वजन झालं 75. लईच उपास मानला तिला. पांढऱ्याच वस्तू खायच्या फक्त निवडून. तिच्या नवऱ्याचं पहिल्या दिवशी, पहिल्या माळाला वजन होतं 48 किलो नवऱ्याचं.
आणि दसऱ्याच्या दिवशी झालं 42. मेलं ना ते आणून देता पांढऱ्याच वस्तू. बायकांना उपास धरायची आवड आहे, हा हरकत नाही. चला 21 मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला ठेवायचा. आणि तो मिठाची जी पद्धत आहे की नाही ती बंद करा. त्याचा उल्लेख कुठंतरी मी तरी अजून वाचला नाही. अलग लक्षात शिवपुराणामध्ये नाही आहे ती बंद करा पद्धत. हा आणि 21 मोदकांचा नैवेद्य दाखवल्याच्या नंतर काय करायचं, आरती करायची. बरोबर, आरती करायची. आणि आरती जर येत असेल तरच म्हणायची. आरती जर येत असेल तरच म्हणायची. रामदास स्वामी माझ्या काल स्वप्नात आले होते. त्यांनी सांगितलं, महाराज उगीच लिहिली हो मी आरती. सगळं अपभ्रंश करून टाकला. आरतीचे शब्द काहीच्या काही म्हणायला लागल्यात बायका. रामदास स्वामीनं सांगितलं मला. ऐका, हा आरती येत असली तर म्हणायचं, नाही तर आपलं शेवटचं चरण जोरात जयदेव जयदेव शेवटी. बरोबर आहे की नाही. लहान लेकराला तसंच ते गणपतीमध्ये 10 दिवस काय आरती पाठ होत नाही. पहिले 2-4 दिवस त्यांना फक्त जयदेव जयदेवच येते आणि मागून मागून पाठ व्हायला लागते तर गणपती उठतात. असं असतं. आरती येत असली तर म्हणायचं. हा महिला मंडळी फार खतरनाक आरती म्हणायला. एक जण माझ्या समोर आमच्या गावातली ताई म्हणली, फळीवर वंदना. काय म्हणली, फळीवर वंदना. म्हणलं ती फळीवर बसलेली वंदना पडल खाली, तिला घे खाली. फळीवर वंदना असते का ती? नाही. काय असतं ते, फणीवर वंदना. हा माझ्या समोर एक माऊली तर म्हणली, हा वाट पाहे सजना. म्हणलं माऊली वाट पाहे सजना नसतं ग ते, वाट पाहे सदना असतं. म्हणली बाप्पा तू महाराज आहे, तुला येईल, मला येत नाही, मी काय करू. म्हणलं माय तू नुसतं जयदेव जयदेव म्हण, तू म्हणायच्या भानगडीतच पडू नको. लयच लोक खतरनाक असतात आरतीमध्ये. हा शुद्ध बोलण्याच्या नादामध्ये संकष्टी पावावे म्हणतात. संकष्टी पावावे, ते संकष्टी पावावे नाहीच आहे, ते आहे संकटी पावावे. गुरुजी यांना सगळ्यांना व्यवस्थित आरती शिकवा. यांच्याकडून चूक होऊ नये. नाही आली तर म्हणू नका, काय हरकत नाही. पण चूक म्हणल्याच्या नंतर तुम्ही पापाचे भागीदार होताय. पुण्य राहिलं बाजूलाच, पाप होते तुमच्याकडून. बरोबर. त्याच्यामुळं चूक म्हणायची नाही. आली तर सरळ म्हणायची, नाही तर आपलं जोरात जयदेव जयदेव म्हणायचं, मोकळं व्हायचं. हा चांगले चांगले लोक काय. एक जण म्हणला मला ते आरतीतला दर्शन म्हात्रे कोण आहे, ते दर्शन म्हात्रे कोण आहे. म्हणलं हेळा म्हात्रेचं पोरग आहे. करावं लोकायला. आरती लिहिली रामदास स्वामीनं, पश्चाताप होत असेल त्यांना. कशाला लिहिली मी, लोकांनी सगळी बिघडून टाकली आरती. चला कैलाश पर्वतावर आता कार्तिकेय आणि गणेश हळूहळू लहानाचे मोठं होऊ लागले. बघा ना किती सुखी संसार झाला महादेवाचा. न मागता 2 पोर आले. 2 पोर गणपती आणि कार्तिकेय भगवान. आता हे दोन्ही मुलं मोठे होत आहेत. मुलं मोठे झाल्यावर काय करतात हो, मुलं मोठे झाल्यावर काय करतात तुमच्याकडं, काय करतात त्यांचं, उपनयन संस्कार ते झाले. आता लग्नाची वेळ आली गुरुजी. हा मायबापाच्या डोक्यात एकच असते, पोरग हसून खेळून दिसलं घरामध्ये, मायबापाला बघवत नाही, याचं लग्न उरकून टाकू म्हणतात. हे जास्तच उड्या मारायला. हा लग्न उरकून टाकू म्हणजे झालं पाहिजे बेजार. लग्न करणं म्हणजे एक प्रकारची बेजारीच आहे. आता पहा तुम्ही लग्न सराई, मला मी शक्यतोवर जायचं टाळतो. पाहुण्या बिवण्याचं फारच जर गरजेचं असेल तर मी लग्नाला जातो कुठं. आणि तिथं गेल्यावर मी लोक काय म्हणतात मी त्याच्यावर लक्ष ठेवतो. मी फार म्हणजे बारीक निरीक्षण असते माझं. अक्षदा टाकतात लोक, झालं आता तुझं माझ्यासारखंच होय बेजार, झालं आता तुझं माझ्यासारखंच होय बेजार, होय बेजार. बेजारीच आहे माय बापू ही, आहे का नाही. अक्षदा टाकताना काय म्हणतात, तू बी आता होय बेजार. हा लग्नाचा उल्हासलय. आमच्या गावामध्ये गल्लीमध्ये एक पोरगी आहे, 11वी-12वीला आहे आणि तिची आजी आहे. गावात कोणाचं बी लग्न होऊ द्या, म्हातारी लग्नाला जाऊन येतील, त्या पोरीला म्हणते आता तुझी बारी, आता तुझी बारी. कशाची, लग्नाची. त्या पोरीला म्हणत राहते. पोरगी कदरून गेली, वैतागून गेली. काय करावं म्हणली, महाराज ही 4 वर्ष झालं माझ्या मागं असंच म्हणायली, आता तुझी बारी, आता तुझी बारी. कोणाच्या लग्नाला गेली म्हातारी, घरी आली की म्हणते आता तुझी बारी. त्या पोरीला कदरून सोडलं, अभ्यास सुद्धा करू देईन. मग आमच्या गल्लीमध्ये एक म्हातारी मेली, दुसरी. मग ती पोरगी आली घरी आणि त्या तिच्या घरच्या आजीला म्हणू लागली, हा ती मेली, आता तुझी बारी, आता तुझी बारी. लग्नाची लयच हौस असते म्हाताऱ्याला. बरोबर. ऐका चला, भगवान शंकर आणि पार्वती आई साहेब कैलाश पर्वतावर मस्त शांत बसलेले आहेत. कसे बसलेले आहेत,
नमामि शमीशान निर्वाण रूपं विभु व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपं नमामि शमीशान निर्वाण रूपं विभु व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपं निजं निर्गुणो निर्विकल्पं निरीहं निजं निर्गुणो निर्विकल्पं निरीहं चिराकाशमाकाश वासं भजेहं नमामि शमीशान निर्वाण रूपं विभु व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपं नमामि शमीशान निर्वाण रूपम विभु व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिराकाशमाकाश वासम भजेहम. गणपती आणि कार्तिक त्यांच्या लग्नाचा विचार चालू आहे महादेवाच्या आणि पार्वतीच्या डोक्यामध्ये. नवऱ्यानं बायकोला विचार सांगितला, बायकोनं नवऱ्याला सांगितला. ऐका, दोघांचा विचार विनिमय चालू आहे. कोणाचं लग्न करायचं आधी? पार्वतीचा लाडका कोण होता आणि महादेवाचा लाडका कार्तिक. वाटणे आपल्या इथे बी येता, एक मम्मीचं आणि एक पप्पाचं. तसंच होतं तिथं. पार्वती म्हणली माझ्या गणपतीचंच करायचं. महादेव म्हणले नाही, तसं जमत नाही, रीत आहे मोठ्या पोराचा अगोदर करायची. भांडण झोपलं दोघायचं. कशावरून बी झोपते, कशावरून बी झोपायचं असलं ना, कशावरून बी झोपते. एक जण कदरून गेलत. 20 वर्ष झाले म्हणला महाराज लग्नाला, रोज भांडण आहे, रोज भांडण, रोज भांडण. कदरून गेलो त्या भांडणाला, वैतागून गेलो. सोडून जावं काय की घर असं वाटायले. म्हणलं हे बघ, घर सोडून जमत नाही, संसार करावा लागणार. जरा बायको आहे ती, तिचं मन जिंकायला काय मोठी गोष्ट आहे, जरा तारीफ कर तिची. म्हणला महाराज तिचा स्वयंपाकच खाऊ वाटत नाही. म्हणलं कशी झाली भाजी तरी तिची तारीफ करायची. खरट हो, अळणी हो, तिखट हो, आंबट हो, कशी हो, तिची तारीफ करायची. ऐकलं त्यानं. ऐकतो बा म्हणलं तुमचं. गेलं घरी. घरी गेल्यावर बसलं जेवायला ताटावर. पहिला घास घेतला. वा 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 वा, काय भाजी झाली म्हणला, सुंदर. दुसरा घास, अति गोड, याच्यासारखी भाजी आजपर्यंत कधीच खाल्ली नाही. बायकोचे डोळे भरून आले. बायकोचे डोळे भरून आले. अजून अर्धी पोळी घ्या. अर्धी नाही, एक खातो म्हणला. ते झालं का तुमचं जेवण? झालं. आता बसा. 20 वर्ष झाले लग्नाला, कधीच माझ्या स्वयंपाकाची तारीफ केली नाही. माझ्या हातची भाजी तुम्हाला कधीच गोड लागली नाही. आजच शेजारणीची आणली तर एवढी चांगली वाटली तुम्हाला. कशाहून बी झोपत आहे. झोपायचं म्हणलं की कशाहून बी. महादेवाचं पार्वतीचं भांडण जुंपलं. पार्वती म्हणते गणपतीचं आधी करायचे. महादेव म्हणते तसं नसते जमत, मोठ्या पोराचं अगोदर करावं लागते. लोक विचारतील ना उद्या, मोठ्याचं ठेवून लहान्याचं कशामुळे केलं. ती म्हणली गणपतीचं पोट वाढतच चाललंय, याची ढेरी अजून वाढल्यावर याला कोणी देणार नाही 4 रोजाला पोरगी, मग याचंच आधी करू. महादेव म्हणले तसं नसते जमत, आपण काय करू, दोघांची परीक्षा घेऊ म्हणले, परीक्षा. आणि त्या परीक्षेमध्ये जो कोणी उत्तीर्ण होईल त्याचा अगोदर आपण लग्न करू. हा, पोरायला बोलवलं दोघायला बी. गणेश, कार्तिक या इकडं. पहा तुम्ही, घरामध्ये जर समजा एखादं लग्नाचं पोरग आहे, त्याला सांगितलं ना तुझं लग्न करायचंय, ते वर नाही म्हणते, पण आतून अशी आनंद त्याच्या पोटामध्ये, आनंद पोटात माझ्या माईना, तसं असते ते. हा, पण लग्न म्हणलं की लग्नाचा आनंदच फार वेगळा. पोरायचं तर ते पोरायचं पोरीचं सोडा, म्हातारे माणसाचे चेहरे पाहणं लग्नाचा विषय तर किती आनंदानं प्रफुल्लित झाले. म्हाताऱ्याच्या सुद्धा. आमच्या गावात एक आजी होती,
लग्न म्हणलं तिला असा पाळणा विणा असला की असा आनंद व्हायचा. नाव जर घ्यायची, नावाच्या वेळेला असा पदर घेणं डोक्यावरला आणि असं लाजणं आणि नाव घ्यायची. चांदीच्या तबकात गुलाबाच्या कळ्या, चांदीच्या तबकात गुलाबाच्या कळ्या, मालकाचं नाव घेते त्याचे दात जशा दुकानाच्या फळ्या. लयच लग्नाची लयच हाऊस. हा चला ऐका माय बापू, एक लक्षात घ्या. ऐका माय, तुम्ही त्या लग्नाच्या स्टेजवर घेतलं होतं, उखाण्यात घेतलं होतं, बरोबर आहे? उखाण्यात आम्ही उघड घेतो, रामकृष्ण हरी म्हणतो. तुम्ही एकदा घेतलं होतं तर जन्मभर सांभाळायची जबाबदारी तुमच्या नवऱ्यावर पडली. आम्ही रात्रंदिवस घेतोय, आम्हाला सांभाळायची जबाबदारी कोणाची? याची आहे. चला लक्षात घ्या. हा बोलावलं गणपतीला आणि कार्तिकाला, तुम्हाला तुमचं लग्न करायचंय. चला की म्हणले, मग तयार आहे आम्ही. कार्तिक काय म्हणला? लयच घाई झाली होती, त्याला तयार आहे म्हणला आम्ही. तसं नाही, ऐका आधी. दोघांचं एकदाच नाही होणार, एकाएकानं होणार. आधी कोणाचं होईल? ऐका, त्याच्यासाठी एक अट आहे. जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा करून लवकर परत येईल, पृथ्वीची प्रदक्षिणा करावं लागणार त्याच्यासाठी. आणि जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा करून लवकर परत येईल त्याचं लग्न आता यावर्षी करू. बाकी मग पुढचं पुढं पाहून घेऊ. कार्तिकला अशी लग्नाची घाई झाली होती पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी. हा म्हणल्याबरोबर असा पळतच निघाला, पळतच. पुढचं काही ऐकलंच नाही. पृथ्वीची प्रदक्षिणा म्हणली की पळतच निघाला. काही जणांना लय सवय असते. त्याला सांगितलं जाय बरं नळदुर्गला जाऊन लगेच गाडी काढते. अरे पुढचं तर ऐक, पुढचं काय करायचं काय नाही. प्रदक्षिणा करायची म्हणल्याबरोबर कार्तिकच्या पळाला, पण गणपती तिथंच बसून आहे, तिथंच. पार्वती म्हणली, बाळ गणेश, अरे तुला जायचं नाही का बेटा? जा ना तू पण. तरी तिथंच बसलेला विचार करायला गणपती. महादेवानं म्हटलं, अरे बाळ गणेश, तुला पृथ्वी प्रदक्षिणेला जायचं नाही का बाळा? जा बरं, उठ लवकर. पोट वाढलेलं, हात टेकवत असा दमानं गणपती उठला आणि घरामध्ये गेला. 2 पाट आणले, दोन पाट आणले, ताट आणले आणि तांब्याभर पाणी आणलं. आईच्या बापाच्या पायाखाली ते पाट ठेवले, ताट ठेवले आणि बापाचे आईचे पाय धुतले, महादेवाचे पार्वतीचे. फुलं आणले, फुलांनी पाद्यपूजा केली. गंध पुष्प अक्षदा वाहून पाद्यपूजा केली पार्वतीची आणि महादेवाची. आणि हात जोडले, नमस्कार केला आणि तिथंच उभा राहिला. महादेव म्हणले, यार जा की, बस झालं की, आता जा. आता कधी जात होते? गेलं की कार्तिक पुढं. मला जायची गरजच नाही कुठं. का रे, तुला लग्न नाही करायचं का? पृथ्वीची प्रदक्षिणा म्हणली, झाली माझी प्रदक्षिणा. पाद्यपूजा केली आणि आई बापाला प्रदक्षिणा केल्या 3, पार्वतीला आणि शंकराला. झाली माझी प्रदक्षिणा. शास्त्र असं सांगतं, आई बापाच्या चरणाची पूजा करून आई बापाला प्रदक्षिणा जर केली तर पृथ्वीच्या प्रदक्षिणा एवढं पुण्य मिळतं. लावा माझं लग्न. कुठंच जायची गरज नाही हो. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. कुठं जायची गरज नाही. स्वर्ग तिच्या पायामध्ये आहे, आईच्या. चला, गणपती म्हणले, शास्त्र जसं सांगतं त्याप्रमाणे मी पृथ्वीची प्रदक्षिणा केली, मला तेवढं पुण्य द्या आणि माझं लग्न लावून द्या. ठरलं गणपतीचं लग्न. प्रजापती विश्वरूप आहे, विश्वरूप. त्या विश्वरूपाची कन्या एक नाही 2 मुली होत्या त्या प्रजापती विश्वरूपाला. ए पोरो, 2 मुली कोणत्या रे त्याच्या? एक रिद्धी आणि म्हणजे गणपतीला बायका किती? रिद्धी. आपल्याला एकच जिद्दी. गणपतीला 2 आहेत. ऐका, रिद्धी आणि सिद्धी. आणि त्या रिद्धी सिद्धी पासून गणपतीला 2 मुलं झाले, 2 मुलं. एकाचं नाव आहे शुभ, एकाचं नाव शुभ आणि दुसऱ्याचं नाव लाभ. त्या शुभलाच क्षेम असं सुद्धा म्हणतात. लग्न होतात की नाही तुमच्याकडं? लग्नाच्या घरामध्ये हळदीच्या अगोदरच भिंतीवर गणपती काढतात, बरोबर आहे ना? गणपतीचं चित्र काढायची पद्धत आहे ना तुमच्याकडे पण? हा, तर गणपती काढतात, एका बाजूला पुन्हा रिद्धी लिहितात, एका बाजूला सिद्धी लिहितात, पुन्हा त्याच्या खाली लगेच शुभ आणि लाभ लिहितात. हे सगळं म्हणजे गणपतीचा परिवार आहे.
हे काय आहे? गणपतीचा परिवार. आणि आपल्या संस्कृतीमध्ये गणपतीची पूजा केल्याशिवाय कोणतंच शुभ कार्य करत नाहीत. म्हणून गणपतीची लग्न कार्यामध्ये सुद्धा सगळ्यात आधी पूजा होते. चला, गणपतीचं लग्न झालं, 2 मुलंही झाले. आता कार्तिकाची प्रदक्षिणा पूर्ण होत आली होती. ऐका, कार्तिकाची प्रदक्षिणा पूर्ण होत आली. कैलासाच्या जवळ आले. 2-3 किलोमीटर राहिला कैलास पर्वत. नारदजी भेटले कोणाला? कार्तिकाला. नारदजीला काय म्हणला ते कार्तिक, नारदजी चला कैलासावर चला, माझ्यासोबत माझ्या लग्नाला चला. नारद म्हणले लग्न? आणि तुझं? कैलासावर ज्याचं लग्न व्हायचं होतं त्या गणपतीचं तर आधीच झालंय लग्न. राग आला कार्तिकला. राग आला, माझ्या अगोदर कसं काय लग्न केलं? म्हणजे जाऊन तुझ्या बापाला विचार, महादेवाला, मला काय विचारतोस? रागानं कार्तिक आला आणि आई वडिलांना विचारलं गणपती कुठं आहे? रागात आले पोरग. आता बापाला विचारते गणपती कुठे आहे? त्यावेळेला महादेव आणि पार्वती बसलेले होते. त्यांनी सांगितलं फिरायला गेलाय जोडीनं. कार्तिकानं विचारलं कुठे आहे गणपती? म्हणलं जोडीनं फिरायला गेले, जोडीनं. कार्तिक म्हणते मग त्याचं लग्न कसं काय केलं? मला घराबाहेर काढून दिलं तुम्ही, माझ्यासोबत धोका दिला, दगा केला माझ्यासोबत आणि त्याचं लग्न लावलं. शंकर पार्वती म्हणले गणपतीनं पृथ्वीची प्रदक्षिणा केली. म्हणजे कशी केली? आम्हालाच 3 फेऱ्या मारले त्यानं. मग मला नव्हता काय? मला काय मारता येत नव्हत्या काय? काय म्हणला कार्तिक, मला काय मारता येत नव्हत्या काय? महादेव म्हणले अरे तुला कोण नको म्हणलं, तू पण माराव की. त्यानं त्याची बुद्धी चालवली. त्याला बुद्धिदाता गणेश म्हटलंय. बुद्धिदाता गणेश. राग आला कार्तिकला आणि रागाच्या भरामध्ये त्यानं घर सोडून जाण्याचं ठरवलं. कार्तिकेला राग आला आणि रागाच्या भरामध्ये आता तो निघालाय कैलाश पर्वत सोडून. क्रौंच पर्वतावर जायचं ठरवलं त्यानं. भगवान शंकरानं पार्वतीनं सगळ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण कोणालाही न जुमानता आता कार्तिक क्रौंच पर्वतावर रुसून जाऊन बसलाय. इकडं भगवान भोलेनाथ गणपतीचा देखील संसार आनंदानं सुरू आहे. चला आता एकदा भजन करू. या ठिकाणी रुद्रसंहितेचा कुमारखंड संपतो. या ठिकाणी रुद्रसंहितेचा कुमारखंड संपतो. भोले बाबा तेरे दरबार में जो आते हैं, भोले बाबा तेरे दरबार में जो आते हैं, झोलियां भरते हैं खाली नहीं वो जाते हैं, झोलियां भरते हैं खाली नहीं वो जाते हैं। भोले बाबा तेरे दरबार में जो आते हैं, भोले बाबा तेरे दरबार में जो आते हैं, झोलियां भरते हैं खाली नहीं वो जाते हैं, ताली ताली भरते हैं खाली नहीं वो जाते हैं, झोलियां भरते हैं खाली नहीं वो जाते हैं। महिला मंडळी सर्वांनी टाळी वाजवायची. माझ्या प्रामाणिकपणे पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा टाळी वाजवायची आहे. भोले बाबा तेरे दरबार में जो आते हैं, भोले बाबा तेरे दरबार में जो आते हैं, झोलियां भरते हैं खाली नहीं वो जाते हैं, झोलियां भरते हैं खाली नहीं वो जाते हैं।
चरणों में बाबा थोड़ी जगह मिल जाए, तेरे चरणों में बाबा थोड़ी जगह मिल जाए। महादेवाला एकच विनंती करायची, देवा तुझ्या चरणाजवळ आम्हाला थोडीशी जागा दे, फक्त थोडीशी जागा। तेरे चरणों में बाबा थोड़ी जगह मिल जाए, तेरे चरणों में बाबा थोड़ी जगह मिल जाए। मेरे पतझड़ सी जिंदगी में फूल मिल जाए, मेरे पतझड़ से जिंदगी में फूल खिल जाए। तेरी महिमा तेरी महिमा भक्त सारे गाते हैं। दुनिया लगे हो जाती है, जय भोलेनाथ। लगे हो जाती है, दुनिया लगे हो जाती है। तू ही निर्बल का बल और बेबस का साथ है तू ही निर्बल का बल और बेबस का साथ है सारी दुनिया के नाथों का नाथ है तेरे चरणों में धूल, तेरे चरणों में धूल जो भी सर लगाते हैं, तेरे चरणों में धूल जो भी सर लगाते हैं। दुनिया लगे हो जाती है, जय भोलेनाथ। लगे हो जाती है, दुनिया लगे हो जाती है। भोलेनाथ तेरे दरबार में जो आते हैं, भोलेनाथ तेरे दरबार में जो बोलिए उमापति महादेव की जय। नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। आता युद्ध खंडाला सुरुवात होत आहे। युद्ध खंड कार्तिकेय जन्मल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये त्याने एका राक्षसाला मारलं होतं। कोणत्या राक्षसाला? तारकासूर। बरोबर, लक्षात आहे तुमच्या। वा, त्या तारकासुराला 3 मुलं होते, 3 मुलं। पहिला होता तारकाक्ष, म्हणा माझ्यासोबत तारकाक्ष, मोठ्यानं म्हणा माय तारकाक्ष। दुसरा विद्युन्माली आणि तिसरा कमलाक्ष। सांगा दुसरा कोणता होता आता? विद्युन्माली। हा बरोबर, ही याच्यासाठीच म्हणून घेत असतो मी, तुम्हाला हे पाठ झालं पाहिजे, पाठ झालं पाहिजे। या तिघांनी कठोर तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची, खूप कठोर तपश्चर्या केली। फार लक्षपूर्वक ऐका, कथा फार गोड आहे। त्यांनी कठोर तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले। काय पाहिजे, कशासाठी एवढं कठोर तप तुम्ही केलं? आम्हाला 2 वर पाहिजे, 2। एका वरानं त्या तिघांनी काय केलं, 3 प्रकारचे नगर मागून घेतले, 3 प्रकारचे नगर। एकाने सुवर्णाचं नगर म्हणजे सोन्याची नगरी मागून घेतली, एकाने चांदीचं नगर आणि एकाने लोह म्हणजे लोखंडाचं नगर मागून घेतलं। 3 नगर। अजून दुसरा एक वर पाहिजे आम्हाला। काय? आम्हाला असा वर द्या, कोणीच मारू शकलं नाही पाहिजे, आम्हाला अमर व्हायचंय। ब्रह्मदेव हसले, तुम्हाला जगामध्ये कोणीच मारू शकणार नाही। एक लक्षात आलं का तुमच्या? अमर असं जगात काहीच नाही। येथे नाही उरो आले अवतार। ब्रह्मदेव हसले। एक लक्षात घ्या, कोणीच नाही मारू शकणार तुम्हाला। ठीक आहे, देतो वर, पण एक आहे त्याच्यासोबत तुम्ही वाकडं घेतलं, त्याच्यासोबत भांडण केलं, तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही। कोणासोबत? महादेव। महादेवासोबत वाकडं नाही करायचं, वैर नाही करायचं। महादेवापासून कोणीच वाचवू शकणार नाही।
ज्या दिवशी तुमचं वैर महादेवासोबत शंकरासोबत झालं त्या दिवशी तुमचा प्राण निश्चित जाणार. तीनही राक्षस त्यांना वाटलं आता आम्ही अमर झालो, देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. इंद्रादी देव त्यांना स्वर्गावर आक्रमण केलं आणि स्वर्गावर विजय मिळवला. सगळे देवी देवता आता त्यांनी हाकलून दिले स्वर्गातून आणि अनाथ झालेले, पोरके झालेले, स्वतःचं घर सुद्धा हिसकावून घेतलं स्वर्ग त्या तीन राक्षसांनी. ते तीन राक्षस म्हणजे त्यांना त्रिपुरासुर म्हटले. त्रिपुरासुर तारकासुराचे मूळ. त्रिपुरासुर तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष. त्यांनी स्वर्गातले देवतांना हाकलून दिलं आणि स्वर्ग काबीज केला. आता त्या राक्षसापासून त्रासून गेलेले देव, इंद्रादी देव ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेवाची विनंती करू लागले. हे ब्रह्मदेव, अतस्ते शरणम याता दुःखिताहि विधेवयम कुरुत्वम तम वधोपाद्यम सुखिनम श्याम तद्यथा. हे ब्रह्मदेव, तारकासुराचे तीनही मुलं त्रिपुरासुर त्यांनी देवांना खूप त्रास दिलाय, खूप त्रास दिला. आम्ही खूप दुःखी आहेत, त्यांना मारण्याचा काहीतरी आम्हाला उपाय सांगा. काय करावं मी जेणेकरून ते मेले पाहिजेत. ब्रह्मदेव म्हणतात त्यांना मी अगोदरच उपाय करून ठेवलाय त्याचा. त्यांना मी वर दिलाय. मी वर दिल्यामुळेच ते जास्त ताकदवान झालेत, पण त्यांना मारण्याची देखील सोय करून ठेवली. काय सोय केली? महादेवाच्या हातून ते मरतील. महादेवाच्या, भगवान शंकराच्या हातून त्यांचा वध होईल. सगळे देव म्हणले चला मग शंकराकडं, उशीर कशाला. सगळे देवी देवता भगवान शंकराकडे आले आणि भगवान शंकराची विनंती करू लागले, प्रार्थना करू लागले. इंद्र हात जोडून, इंद्राला सत्तेची फार लालच आहे बरं का. त्याला इंद्रपद कधी जाऊ देऊ वाटत नाही. कोणी तप करायला लागलं की त्याला काळजी पडते. इंद्र आलाय आणि महादेवाची विनंती करतोय. दया की आस में भगवन, देवा तू आमच्यावर दया करावी. दयेची आस घेऊनच आम्ही तुझ्या दरबारामध्ये आलोय. दया की आस में भगवन तेरे दरबार आया हूँ. दया की आस में भगवन तेरे दरबार आया हूँ. दया की आस में भगवान तेरे दरबार आया हूँ. तेरे दरबार आया. बना लो दास मुझको भी, बना लो दास मुझको भी तेरे दरबार आया हूँ. दया की आस में भगवन तेरे दरबार आया हूँ. दया की आस में भगवन तेरे दरबार देवांचा राजा असणारा इंद्र भगवान भोलेनाथाला विनंती करतोय, देवा मी असं ऐकलंय तू गरिबांचा उद्धार करतोस, गरिबांचा, म्हणून मी गरीब म्हणून तुझ्या दारामध्ये आलोय. सुना हो गरीबों का सदा उद्धार करते हो. उद्धार करते हो तो हाजिर हो गरीबों के, तो हाजिर हो गरीबों के स्वयं सरदार आया हो. दया की आस
प्रभु स्वीकार कर लेना। सदा मधुकर हो शरणागति, सदा मधुकर हो शरणागति, मेरे सरकार आया हो। दया सगळे देवी देवता येतात आणि महादेवाची विनंती करतात, महादेवा तुम्ही त्या 3 राक्षसांचा वध करा. पण महादेवानं सांगितलं ऐका, ते धर्मानं वागायलेत आणि जो कोणी धर्मानं वागतो मी त्याला मारू शकत नाही. धर्मानं वागायलेत ते देवता म्हणले त्यांनी स्वर्गावर विजय मिळवलाय आणि आम्हाला हाकलून दिले. महादेवानं सांगितलं तुम्ही पण त्यांच्यासोबत युद्ध करा, जो कोणी जास्त पराक्रमी ठरेल तो राज्य करेल. युद्ध करणं अधर्म नाही, त्यांनी त्यांच्या पराक्रमावर त्यांच्या ताकदीवर स्वर्ग मिळवलाय. अधर्म नाहीये तो, धर्म आहे. तुम्ही म्हणाल काही जण म्हणाल महाराज युद्ध करणं देखील धर्म आहे का? अर्जुनानं शस्त्र खाली टाकलं होतं, कृष्णानं उपदेश केला उचल ते धनुष्य, क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करणं. ऐका, ते जोपर्यंत धर्मानं चालणं सोडत नाही, जोपर्यंत अधर्माची वाट धरत नाही, तोपर्यंत मी त्यांना मारणार नाही. देवता म्हणले अगाऊच भानगड झाली, आता काय करायचंय? विष्णू परमात्म्याकडे चला. विष्णू परमात्म्याकडे, विष्णू भगवंताकडे आले आणि विष्णू भगवंताला आल्याच्या नंतर विनंती केली, देवा आलो शरण तुला भगवंता. देवा तुम्हाला शरण आलो. काय झालं रे, काय काम पडलं? त्रिपुरासुर त्यांनी त्रास दिलाय आणि महादेवाच्या हातून ते मरणार आहेत. पण महादेव म्हणतात त्यांनी धर्मानं वागणं सोडल्याच्या नंतरच मी त्यांना मारणार, तोपर्यंत मारणार नाही. काय करा, काहीतरी करा, पण त्यांना धर्मापासून परावृत्त करा, अधर्माकडे न्या. युक्ती केली, युक्ती. विष्णू परमात्म्याने युक्त्या करण्यामध्ये माझा देव एवढा हुशार आहे, चतुरातू शिरोमणी म्हटलंय. एक लक्षात आलं का? तुमच्या जेवढे काही राक्षस होते विष्णू परमात्म्याच्या वाट नाही गेले, त्यांनी भोळा देव प्रसन्न करून घेतला, महादेव किंवा ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. पण विष्णू परमात्मा फार हुशार, राक्षसांना माहित होतं. म्हणून आता विष्णू परमात्मा खूप खूप तरबेज युक्त्या करण्यामध्ये आणि विष्णू परमात्म्यानं आता त्या 3 राक्षसांना धर्मापासून दूर नेण्यासाठी, अधर्माकडे नेण्यासाठी एक टक्कल असलेला, त्याचं नाव मुंडी, तो एक माणूस निर्माण केला आणि त्याला सांगितलं तू एका अशा धर्माची, अशा पंथाची स्थापना कर जो फक्त दिसायलाच धर्म असला पाहिजे, आतून सगळा अधर्म असला पाहिजे. असे धर्म आजही आहेत, ते मुंडीने चालू केलेला धर्म आजही आहे, फक्त दिसायलाच धर्म आहे, दिसायलाच फक्त धर्म आहे, बाकी सगळं आतून राक्षसी धर्म आहे. धर्म म्हटलेला आहे त्याला, फक्त दिसायलाच. महिला मंडळीला असं सार्वजनिक ठिकाणी येण्यावर सुद्धा बंदी आहे. त्या धर्मामध्ये महिलांना गुलाम म्हणून समजल्या जातं आजही. माहित आहे तुम्हाला, पण फक्त व्यासपीठावरून बोलायच्या गोष्टी नाही. कळालं गुरुजींना? असा अधर्म स्थापन कर, फक्त दिसायलाच धर्म असला पाहिजे, दिसायलाच धर्म. मग तू तो धर्म स्थापन कर आणि ते जे 3 राक्षस आहेत त्रिपुरासुर, त्यांना तुझ्या त्या धर्मामध्ये सामावून घे, म्हणजे आपोआपच ते अधर्माकडे येतील धर्म सोडून. त्या मायावी धर्माच्या आधारे तू त्या 3 राक्षसांना मोहवण्याचं, मोहित करण्याचं काम कर. नारदाच्या सांगण्यावरून नारदानं बी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. नारदानं काय केलं, खोटं खोटं सांगितलं ते 3 राक्षसांना. त्या मुंडीनं जे नवीन धर्म स्थापन केला, काय फार चांगला धर्म आहे, मी सुद्धा त्याच धर्माची दीक्षा घेतली म्हणला नारद असा होता, कुठेही जा, मनुष्य लोकांमध्ये सुद्धा नारदाला मान आहे, देव लोकांमध्ये सुद्धा नारदाला मान, आणि राक्षस सुद्धा नारदावर विश्वास ठेवायचे. नारद एकमेव होता.
नारदानं सांगितलं त्या तीनही राक्षसांना, मुंडीचा धर्म फार चांगला आहे, मी गेलो त्या धर्मामध्ये, मी त्या धर्माची दीक्षा घेतली. मग त्या तीनही राक्षसांना त्या मुंडीच्या धर्माची दीक्षा घ्यायचं ठरवलं. ऐका, नवीन 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 धर्म यायला लागलेत, नवीन नवीन, एकापेक्षा एक, रोजच नवीन आजकाल. आणि त्या धर्माचे गुरु सुद्धा नवीन नवीन यायला लागलेत त्या धर्माचे. जगामध्ये सगळ्यात जुना आणि सगळ्यात श्रेष्ठ जर कोणी असेल तर आपला सनातन हिंदू धर्म आहे. आणि याच्यासारखा श्रेष्ठ धर्म जगामध्ये नाही. हे आजकाल नवीन धर्म तुम्हाला पाहायला मिळतील, हे सगळे पावसाळी दवणे. सनातन हिंदू संस्कृती सारखा दुसरा धर्म जगामध्ये कोणी नाही. कशामुळे नवीन नवीन धर्म यायला सांगू का? समाजामध्ये येड्या लोकांची संख्या वाढत चालली, बळी पडतात येडेच लोक. म्हणून नवीन नवीन धर्म यायला लागलेत. लोकांना फसवणारे ते गुरु सुद्धा यायला लागलेत. वेडच म्हणावं लागेल ना त्यांना. कोणालाही गुरु करायला लागलेत लोक. आणि आपल्याला तर गुरु करण्यासाठी कुठं जायची गरजच नाही, कुठंच जायची गरज नाही. नाही तर लय महिला मंडळ येतात, लय ना ₹1.25 रुपया दिला आणि मायने गुरु केला, लय असते बायकांचं. गुरु म्हणजे काय असतो सांगू का? गुरु म्हणजे, गुरु शब्दाचा अर्थ सांगतो ऐका, जो तुम्हाला भवसागरातून काढतो आणि भावसागरामध्ये घेऊन जातो, गुरु त्याला म्हणतात. एका वाक्यामध्ये गुरुची व्याख्या, जो भवसागरातून काढतो आणि भावसागरामध्ये घेऊन जातो, गुरु त्याला म्हणायचं. आणि आपल्याला कुठं जायची गरजच नाही. आपल्याला अगोदरच वारकरी संप्रदायाला गुरु आहे. सांगितलं आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा. अजून सोडा, अजून दुसरा एक सांगतो. म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. एवढा श्रेष्ठ गुरु असताना आपल्याला काय करायचं कोणत्या दुसऱ्या गुरुची? चला तो त्रिपुरासुर त्यानं आता ते मुंडीचा धर्म स्वीकारला. आणि तो धर्म स्वीकारल्याच्या नंतर आता अधर्म चालू केलाय, अधर्म. तेव्हा सगळे देव, ब्रह्मदेव, विष्णू परमात्मा सगळेजण मिळून आता पुन्हा शंकराकडे आले. महादेवा, त्यांनी आता धर्म सोडलाय, आता त्याला मारा. चला चला मारा त्याला, त्यांना मारा आणि जगाचा उद्धार करा. सदात्वम कार्यकर्ता ही देवानाम शरणम प्रदम वयम ते शरणापन्ना यथेच्छसी तथा करू. आम्ही तुम्हाला शरण आलोत, तुम्ही त्या राक्षसांचा नाश करा. महादेव भोळा देव आहे. निघाले, हातात त्रिशूळ घेतलं, चला निघालो असं म्हणणार तेवढ्यामध्ये मालकीनबाई आल्या. बाबा कोण? मालकीन पार्वतीबाई. सांगितलं मालक, लोकांच्या भानगडी येऊन आपल्याला काही घेणं नाही, चला वा घरात. झाली असेल का हिम्मत महादेवाची पुढे जायची? तुम्ही बोट दाखवल्यावर आहे का हिम्मत द्यायची घरी पुढे जायची? नाही. बायकोनं फक्त असं करावं, हिम्मत नाही हो. कोणी आमदार असो, खासदार असो, गुत्तेदार असो, महाराज असो, कोणी असो, बायकोनं हा असं केलं की ते पळतच येते. महादेवाला सांगितलं पार्वतीनं, आपल्याला लोकांच्या भानगडीशी काही घेणं देणं नाही, चला बसा घरामध्ये. ते देव जाणं आणि ते राक्षस जाणं, त्यांचं ते पाहून घेतील. हे बघा, स्वतःचं काही जरी झालं, स्वतःच्या जीवाचं बरं वाईट जरी झालं तरी लोकांचे भांडणं संपले पाहिजे, लोकांचे वाद मिटले पाहिजे, असं ज्याला वाटतं त्याला संत म्हणतात. लोकांचं काही हो, आपल्या अंगावर आपल्या अंगलट येऊ नये असं समजून दुसऱ्या गल्लीत जर भांडणं लागली असती तर तिसऱ्याच गल्लीतून जाते, त्याला महाराज म्हणतात. आपल्या अंगलट येऊ नये. मला बी लय नाद होता पहिला, कुठे कुणाचं काही भानगड झाली, भांडण झालं की महाराज हजर तिथं. ते आता बंद केलं, आपण बंद केलं. नाही, हे भानगडीत पडायचं नाही. आता एकोहम बाबांना सांगितलं माझ्या, हे बघ कोणाच्या भानगडीत पडायचं नाही. मस्तीत जग, तू तुझ्या मस्तीत जग, फक्त शिस्तीत जग. काय सांगितलं? माणसानं मस्तीत जगायचं, फक्त शिस्तीत जगायचं, शिस्तीत. हा, एक हिंदी गझल आहे, गझल, हिंदी गझल. त्या गझल मधून फार शिकण्यासारखं आहे, ऐकत चला. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती मस्ती कहाँ लेके आई, जहाँ मेरे अपने सिवा कुछ नहीं, जहाँ मेरे अपने सिवा कुछ नहीं, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे
या गाण्यातलं एक तत्व सांगतो ऐका. जहां मेरे अपने सिवा कुछ नाही, माझ्याशिवाय जगामध्ये दुसरं काही नाही. एको हम अवस्था म्हटलं त्याला, एको हम, फक्त मीच आहे. आणि बाबा, माझे बाबा म्हणजे माझे गुरु आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून ते अवलंब करावाच लागणार. गुरुचा आदेश आहे, जशाला तसा ऐकला पाहिजे. गुरुनं सांगितलेला आदेश बरं का. गुरुच्या शब्दाच्या पुढं जायचं नाही. गुरुनं सांगितलं बस, काळ्या दगडावरची रेट समजायची. एक स्वामी विवेकानंदाचे गुरु होते. काय नाव त्यांचं? आई जगदंबा, काली, काली भवानी. त्यांच्यासोबत बसून जेवण करायचे आणि बोलायचे त्यांना स्वतः. काय नाव त्यांचं? रामकृष्ण परमहंस. ऐका, त्या रामकृष्ण परमहंसांचा आश्रम होता आणि आश्रमामध्ये गुरुजी एके दिवशी बसले होते आणि एक गोम निघाली. गोम, गोम माहित आहे? गोमच कळालं सगळ्यांना. गोम पुरुष मंडळीमध्ये लई असते. ती गोम दिसली आणि एका शिष्याला सांगितलं ती गोम उचल रे आणि बाहेर नेऊन तिला मारून टाक. काय सांगितलं? रामकृष्ण परमहंसानं, गुरुची आज्ञा आहे. ते पोरगा उठला शिष्य आणि त्यानं गोम धरली आणि बाहेर नेली. आणि बाहेर नेल्यावर विचार केला हिला सोडून देऊ. म्हणला मारायचं कशाला. रामकृष्ण परमहंसाच्या आयुष्यातला हा किस्सा आहे ऐका. सोडून देऊ म्हणला, हिला मारण्याहून काय बंद आहे का, कशाला जीव घ्यायचा. त्यानं सोडून दिली आणि येऊन पुन्हा बसला गुरुजीच्या पुढे रामकृष्ण परमहंसाच्या. तेव्हा गुरुजीने विचारलं रामकृष्ण परमहंसानी, काय रे मारलं का तिला? नाही म्हणला गुरुजी, उग सोडून दिलं तिला. नाही मारलं, नुसतं सोडून दिलं. अरे गुरुजी म्हटले, अरे छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला शिक. एखाद्या दिवशी खूप मोठी गोष्ट सांगेल मी आणि त्यावेळेला तू तुझं डोकं लावशील, घात होईल तुझाच. गुरुजीनं छोट्यातल्या छोटी जरी गोष्ट सांगितली तर ती देवाची आज्ञा समजून मान्य करायची. एक लक्षात घ्या, गुरुची आज्ञा. म्हणून गुरुनं सांगितलं तेवढं ऐकायचं. भोलेनाथ म्हणतात, बाबा देवीनं सांगितलं ना, मालकीनं जायचं नाही, कोणाच्या भानगडीत जायचं नाही. जाणार नाही मी. बसले घरामध्ये गेले आणि काय झालं, सगळे देवी देवताचे बाहेर थांबले होते. ते वाट पाहू लागले महादेव कधी येतात की. बायको पुढं कोणाचंच काही चाललं नाही. बायको पुढं कोणाचं काही, देवाचं सुद्धा चालत नाही. पुरुष मंडळी तुमचं चालतं का? कोणी हात वर करा बरं. बाबा ऐकू येते का? बायकोचं म्हणतोय मी, ऐकावंच लागते, बरोबर आहे की नाही? हा, आता हात खाली केला. एकदा अकबराचा आणि बिरबलाचा वाद झाला. अकबर बादशाह म्हणला आपल्या राज्यामध्ये सगळे मनचे मालक आहेत, मनाचे मालक, बायकोचे गुलाम नाहीत. बिरबल म्हणला महाराज तसं येड्यावानी बोलू नका, बायकोचं ऐकावंच लागते. बिरबल म्हणला, बिरबल बादशाला अकबराला. अकबर म्हणला शक्यच नाही, बायकोचं कोणीच ऐकत नाही आपल्या राज्यात. म्हणला आपण परीक्षा घेऊ सगळ्याची. दौंडी दिली. जे कोणी बायकोचे ऐकणारे न ऐकणारे उद्या सगळे महालात या. 2 रांगा तयार करायचं ठरवलं. एका बाजूला बोर्ड लावला बायकोच्या ऐकण्यातले, या बाजूला काय लावला बोर्ड, बायकोचं म्हणणं ऐकणारे, बायकोचे गुलाम धरा. आणि एका बाजूला बोर्ड लावला बायकोचं न ऐकणारे. कोणीकडे गर्दी झाली असेल जास्त? बायकोचे ऐकणारे. एका बाजू, इकडच्या बाजूला न ऐकणाऱ्याच्या रांगेला त्या बोर्डाजवळ एकच जण येऊन उभं राहिलं, एकच जण. अकबर ते जे बिरबल होता, बिरबल महाराज पहा एवढी मोठी रांग लागली ऐकणारायची. मी म्हणलं होतं ना सगळ्यालाच ऐकावं लागते. बादशाह म्हणला हे बघ इतकी रांग काही कामाची नाही, एकच वाघ आहे म्हणला, बस झाला आपला न ऐकणारा. बिरबल म्हणला येड्यावानी बोल नका महाराज, त्याची बी काही मजबुरी असेल न ऐकण्याची. चला जाऊन त्याला विचारू. जवळ आले बादशाह अकबर आणि बिरबल आणि त्या माणसाला विचारलं, होय रे एवढी मोठी रांग लागली ऐकणाराची, तू कशामुळे ते तिकडं थांबला नाही? किती गर्दी आहे पहा ना तिकडं, एकटाच थांबला इकडं, तू बायकोचं ऐकत नाही का? नाही म्हणला महाराज तसं नाही, बायकोनं सांगितलं होतं गर्दीमध्ये जाऊ नका, लांब राहा गर्दीच्या. ऐकावंच लागते, पर्याय येत नाही. हा तसंही आहे. महादेव गुपचूप घरामध्ये बसले, गुपचूप, आणि अंगणामध्ये सगळे देव. काय करायचं आता? महादेवाशिवाय ते राक्षस मरणार नाहीत. महादेवाची विनंती करायची. त्यावेळेला एका शिवगणानं एक युक्ती सांगितली. हे बघा मी तुम्हाला एक मंत्र सांगतोय, त्या मंत्राचा तुम्ही 1 कोटी जप करा, 1 कोटी. आणि 1 कोटी जप केल्याच्या नंतर महादेव भोलेनाथ आहेत, भोळा देव आहे, तो लगेच प्रसन्न होईल आणि युद्धाला तयार होईल. 1 कोटी जप. कोणता मंत्र आहे तो? मंत्र आहे
ओम नमः शिवाय शुभम करू करू शिवाय नमः 1 कोटी जप करायचा 1 कोटी. माझ्या मागं म्हणता का? म्हणा. ओम नमः शिवाय शुभम करू करू शिवाय नमः. उग कुरकुर करू नका, मोठ्यानं म्हणा. ओम नमः शिवाय शुभम करू करू शिवाय नमः. बघा अर्धे लोक म्हणतात, बाकीचे अर्धे काय म्हणतात? मातीत गेलं म्हणतात. आपला काय बघा, सगळ्यांनी म्हणायचं. इथून पुढच्या महिला मंडळी म्हणतात, हे इकडं काही पुरुष मंडळी म्हणतात, पण पाठीमागच्या म्हणतच नाहीत. हा अर्ध्यापर्यंत गाडी जोरात चालली. ओम नमः शिवाय पर्यंत. शुभम कुरु कुरु शिवाय नमः. ऐका, फार महत्वाचे मंत्र आहेत. शिवपुराणामध्ये असे बरेचसे मंत्र आहेत. आज उद्या परवा हे तुम्हाला आता 2-3 दिवस मी हे सगळं सांगणार आहे. आज कथा जे सांगायच्या होत्या त्या कथा मुद्दाम उद्याच्याला काही मागे ठेवतोय मी. का ठेवतोय? कारण सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांना ऐकता यावे. खूप आहे. भस्म आहे, बेल आहे, बेलाचं महत्व आहे, भस्माचं महत्व आहे, रुद्राक्षाचं महत्व आहे, व्रत कोणते करायचे, कसे करायचे, हे सगळं सांगणार आहे मी उद्या. आज काही सांगतो, उद्या काही सांगतो, परवा काही सांगतो. ऐका, म्हणायचं आता माझ्या मागं म्हणा. हा, ओम नमः शिवाय शुभम करू करू शिवाय नमः. पुरुष मंडळी तुम्ही बी बनणार आहे बाबा, छातीत चमकल बरं का. तुम्ही मला फसवू शकता, नुसतं तोंड हलवताय, पण देवाला नाही फसवू शकत. एक लक्षात आलं का तुमच्या? एक जण लोक देवाला फसवायलेत. आमच्या गावात मारुती मंदिराच्या वट्यावर बसलो होतो मी, असं दर्शन घेतलं आणि बसलो. एक जण गावातला नमुना आला, बिडी वडीत आलो गुरुजी ते मंदिराच्या जवळ, बिडी वडीत आणि बिडी वडीत आल्यावर मंदिराच्या जवळ आलं की एकदम त्यानं असे हात मागं नेले. अरे म्हणलं एवढा वेळ बिडी वडली ना, आता कशाला माग हात नेला? म्हणलं मारुती पाहायला. मारुतीच्या पुढे कसं वडू बिडी? मधून मारुती पाहायला, आणि इकडे आजूबाजूला पाहणार नाही का? मग लोक देवाला फसवायले. देवाला मारुतीच्या पुढे गेले की बिडीचा हात माग. एक जण एसटी मध्ये बसलं, इथं बसलं आणि लगेच तिथं उतरलं. पुढे गेलं की उतरलं. म्हणलं काऊन उतरला रे? म्हणलं मी कंडक्टरला फसवलं. म्हणलं कसं काय? म्हणलं तिकीट काढलं मी गेलोच नाही. आता मला खरं सांगा, कोण फसलं? हा, तसंही हे आपणच नुसतं तोंड हलवतोय, आवाज काढत नाही तोंडातून बाहेर. कोण फसायले? तुम्हाला वाटायला मी महाराजाला फसवलं, पण नाही, तुम्ही स्वतः फसताय. हा, आता म्हणा मोठ्यानं. आता कळालं? ओम नमः शिवाय शुभम करू करू शिवाय नमः. आता आवाज वाढला. ओम नमः शिवाय शुभम कुरु कुरु शिवाय नमः. महादेवा, मी तुम्हाला शरण आलोय आणि तुम्ही माझं कल्याण करा, माझं शुभ करा, माझं काय जे चांगलं आहे ते तुम्ही करा, असा या मंत्राचा अर्थ. चला ऐका. सगळ्या देवांनी किती जप केला? 1 कोटी जप केला. भोलेनाथ प्रसन्न झाले आणि महादेव म्हणतात, आता मी त्रिपुरासुरासोबत युद्ध करायला तयार आहे मी, पण माझी एक अडचण आहे, माझ्याकडे रथ नाही. नंदीवर बसून कवा हे सैन्य सोबत घेऊन जाणार? मग विश्वकर्म्याला एक रथ बनवायला सांगितला. विश्वकर्म्यानं रथ बनवून आणला. रथामध्ये भगवान शंकर बसले आणि युद्धाला निघणार. त्यावेळेला शंकराचा भार सहन न झाल्यामुळं रथाचे घोडे खाली बसले. सगळे भूत प्रेत पिशाच भोवताली जमा झाले आणि सगळ्यांनी महादेवांनी आज्ञा देऊन सगळ्यांनी विनंती करून त्या घोड्यांना उठवलं. त्यावेळेला पशुवर विजय म्हणून भगवान भोलेनाथाला पशुपती हे नाव पडलं. बोलिये पशुपती भगवान की नमः. पार्वती पते शिव हर 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 महादेव. सगळ्या देवांनी मिळून भगवान भोलेनाथाला पशुपती हे नाव दिलं. आता भोलेनाथ रथामध्ये बसलेले आहेत आणि त्रिपुर त्या 3ही राक्षसांसोबत युद्ध करण्यासाठी सज्ज झालेत. हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि धनुष्यावर बाण चढवला आणि बाण सोडणार बाण. त्यावेळेला अंगठात जाम झाला, अडकूनच बसला अंगठा, हालायला तयार नाही. काय झालं? त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं, गणपतीनं विघ्न आणलंय. जोपर्यंत तुम्ही गणपतीची पूजा करणार नाही तोपर्यंत त्रिपुराचा नाश करता येत नाही. बाप जरी असेल स्वतःचा, बापाला सुद्धा माफी नाही. गणपतीची पूजा केल्याशिवाय कोणत्या कामाला सुरुवात नाही. मग काय करायचं? गणपतीची पूजा करायची. ते तुम्हाला एक गाणं माहिती आहे का? गाणं
महादेवानं गणपतीची पूजा केली, भद्रकालीला बोलवलं म्हणजे आई जगदंबेला, दोघांनी सपत्नीक पूजा केली गणपतीची, मग नंतर युद्धाला सुरुवात केली. एक गणपतीचं गाणं आहे, त्रिपुरासुर ऐसा कोपे शिव शंकराला टोपे, उत्पुर गणपती गणपती रण जायाला धावला, रांजण गावाला महागणपती नांदला. ऐका रांजण गावाला या महाराज रामकृष्ण